तुला वाटतं संकटात तू एकटाच आहेस, पण खरं सांगू, कोणीतरी तुझ्या पाठीशी आधीच आहे. फक्त तुला अजून ते जाणवलेलं नाही. समर्थ रामदास स्वामी वारंवार एकच गोष्ट सांगतात: भगवंत कधीच भक्ताला सोडत नाही. पण ही फक्त बोलण्याची गोष्ट नाही, तर अनुभवातून आलेलं सत्य आहे. श्लोक क्रमांक 37 मध्ये समर्थ एक सुंदर उदाहरण देत आहे, चक्रवाक पक्ष्याचं. हे उदाहरण फक्त निसर्गाबद्दल नाही, तर आपल्या जीवनाबद्दल आहे, आपल्या आणि परमेश्वराच्या नात्याबद्दलचं आहे. श्लोक क्रमांक 37. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरी भक्तीचा धाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सांगतात, जसं चक्रवाक पक्षी रात्री अंधारात एकमेकांपासून दूर होतात, तसं आपणही अज्ञानामुळे देवापासून दूर गेल्यासारखं वाटतं. पौराणिक कथेनुसार ह्या पक्ष्यांना रात्री दिसत नाही, त्यामुळे ते एकमेकांपासून दूर होतात आणि खूप व्याकुळ होतात. पण जसजसा सूर्य उगवतो तसे ते पुन्हा एकत्र येतात. तसंच आपल्या आयुष्यात सूर्य म्हणजे देव आहे आणि अंधार म्हणजे अज्ञान, माया किंवा अहंकार याचे रूप आहे. जेव्हा हा अज्ञानाचा अंधार वाढतो, तेव्हा आपल्याला वाटतं देव आपल्यापासून दूर गेला आहे. पण खरं काय आहे? देव कधीच दूर नसतो, आपणच त्याला ओळखत नाही. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. म्हणजे देव बाहेर नाही, तो आपल्या आतच आहे. पण जसं पाण्यात राहणाऱ्या माशाला पाणी दिसत नाही, तसं आपल्यालाही आपल्या अंतरात्म्यात असणारा भगवंत दिसत नाही. जेव्हा आपल्या आयुष्यात संकट येतात, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने देवाला हाक मारतो. आणि तेव्हा समर्थ म्हणतात, जसा सूर्य चक्रवाकासाठी आवश्यक आहे, तसा देव भक्तांसाठी असतो आणि तो संकटात धावून येतो. हे आपल्याला संतांच्या आयुष्यातही दिसतं. संत मीराबाई, जनाबाई, वेण्णाबाई यांच्या आयुष्यात संकट आली, पण प्रत्येक वेळी देव त्यांच्या मदतीला उभा राहिला. कारण त्यांची भक्ती स्वार्थाची नव्हती, ती प्रेमाची होती. पुढे समर्थ सांगतात, हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी. याचा अर्थ असा, भक्ती लपवायची नाही, तर ती निर्भयपणे जगायची. जसा नगारा वाजतो आणि सगळीकडे आवाज जातो, तसा आपल्या जीवनात भक्ती दिसली पाहिजे. दुसरा अर्थ असा की भक्ती ही आपला अभिमान असली पाहिजे. जशी ध्वज उंच फडकतो, तसा आपल्याही मनामध्ये भक्तीचा अभिमान उंचपणे राहिला पाहिजे. आणि तिसरा अर्थ असा, जसं लक्ष साधण्यासाठी बाण एकाग्रतेने सोडावा लागतो, तसंच भगवंतासाठी मन एकाग्र केलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती हीच खरी ताकद आहे. समर्थही तेच सांगतात, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा. आज आपण सुखासाठी खूप धडपड करतो. पैसा, नाव, यश यासाठी खूप धडपडतो. पण तरीही हे सर्व मिळूनही मन शांत होत नाही. कारण खरं सुख हे बाहेर नाहीच, ते आत आहे. आणि त्या सुखाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे भक्ती. जे संत या मार्गाने गेले ते अनुभवाने सांगतायत, जर खरं समाधान, निर्भयता आणि आनंद हवा असेल तर भक्तीचा मार्ग स्वीकारा. खरं पाहिलं तर जीव आणि शिव हे वेगळे नाहीत, पण अज्ञानामुळे आपण वेगळे वाटतो. जेव्हा ज्ञानाचा सूर्य उगवतो म्हणजे भक्ती वाढते, तेव्हा हा फरक संपतो आणि खरा आनंद मिळतो. म्हणून समर्थ शेवटी खात्री देतात, भगवंत कधीच भक्तांची उपेक्षा करीत नाही. तो उशीर करतो असं वाटतं, पण खरं म्हणजे तो योग्य वेळेची वाट पाहत असतो. ह्या श्लोकाचा अर्थ
माझ्या मतीस जसा पटला किंवा मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकाप्रमाणे इतरही श्लोकांचा अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर कृपया माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.